हॅलो स्टुडंट्स, मी अभिजित तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या MSc-IT थिअरी सेशनला स्वागत करत आहे. आपल्या MSc-ITच्या थिअरीमध्ये आपल्या पुस्तकातील काही चॅप्टर्स जे अतिशय महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती मी हे व्हिडिओज तयार केलेले आहेत. आज आपण चॅप्टर नंबर 2 द इंटरनेट अँड द वेब या धड्यामधील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या जरा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, सो तुमच्या हातामध्ये जर पुस्तक असेल तर प्लीज चॅप्टर नंबर 2 ओपन करा, द इंटरनेट अँड द वेब. आणि ह्या चॅप्टरमध्ये आज आपण काय काय शिकणार आहोत त्याची एक थोडीशी झलक पाहूया. आज आपण इंटरनेटची सुरुवात कशी झाली, थोडक्यात ARPANET काय होतं, त्याच्यानंतर वेब 1, 2, 3 म्हणजे 1.0, 2.0, वेब 3.0, इंटरनेटमध्ये काय काय बदल होत गेले त्याच्याविषयी थोडीशी माहिती, इंटरनेटचा सामान्यतः वापर ज्याला आपण कॉमन युजेस ऑफ इंटरनेट म्हणतो, इंटरनेट ॲक्सेस म्हणजे जर तुम्हाला इंटरनेटची सुविधा पाहिजे असेल, सर्व्हिस पाहिजे असेल तर ती आपल्याला कोण देतं, ISP म्हणजे काय, ब्राउझर म्हणजे काय, URL म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर डोमेन नेम म्हणजे काय याची माहिती आपण घेणार आहोत. HTML, हायपरलिंक ह्या गोष्टी आपण थोडक्यात यांची नावं, यांची ओळख करून घेणार आहोत. आणि तसंच वेबसाईट डिझायनिंगसाठी आणखीन कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजीज वापरतात याची आज आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. ओके, चला आता सुरुवात करूया या सर्व टॉपिकनिशी. छोटे छोटे पॉईंट्स आहेत, अगदी सोपे पॉईंट्स आहेत आणि सहज लक्षात राहतील. ओके, चला सर्वात पहिलं बघूया आपण ARPANET काय होतं. ARPANETचं जर फुल फॉर्म बघितलं तर ते आहे ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. परत एकदा बघा, ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. या चॅप्टरमध्ये जे मी रेड कलरमध्ये शब्द किंवा वाक्य लिहिली असतील त्याच्याकडं नीट लक्ष द्या, परीक्षेला होऊ शकतं यांचे फुल फॉर्म किंवा यांचा अर्थ विचारला जाईल. आता हे ARPANET काय होतं हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. त्याच्यानंतर आणखीन एक शब्द लक्षात ठेवा, CERN, युरोपियन काउन्सिल फॉर न्यूक्लिअर रिसर्च असं त्याचं फुल फॉर्म होऊन जातं. आणि नंतर WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. कुठली वेबसाईटचं नाव टाईप करताना आपण सुरुवातीला WWW टाईप करतो, तर WWWचं फुल फॉर्म काय आहे, वर्ल्ड वाईड वेब. चला ARPANET काय आहे, त्यांनी काय काम केलं, CERN कोण आहे ते समजून घेऊया. आणि CERNनी ही WWW ही सर्व्हिस ॲड केल्यामुळे झालं काय ते आपण पाहूया. मी google.com या ब्राउझरवरती आलेलो आहे आणि इथं जस्ट मी टाईप करतो आहे ARPANET. ARPANETला क्लिक करून ARPANETचं फुल फॉर्म तर माझ्यासमोर आलेलं आहे, ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. जरा इथं इमेजेसला क्लिक करतो आहे आणि इमेजेसला क्लिक केल्यानंतर इमेजेसमध्ये काय येते त्याच्याकडं थोडंसं आपण पाहूया. इथं बाजूला ही विंडो ओपन करतो आहे. हे बघा, हे ARPANET आहे. आता हे ARPANET आहे म्हणण्यापेक्षा जर तुम्ही हा नकाशा बघितला तर हा नॉर्थ अमेरिकेचा नकाशा आहे. आणि डिसेंबर 1969मध्ये इथं बघा 1, 2, 3, 4 असे 4 डॉट्स दिलेले आहेत आणि हे कनेक्टेड केलेले आहेत. आता इथं सांगायचं काय मला, 1969मध्ये अमेरिकेमध्ये इथं हे जे वेगवेगळे लोकेशन्स आहेत या लोकेशन्सचे कम्प्युटरचं सर्वात पहिलं नेटवर्क तयार करण्यात आलं आहे. म्हणजे इथं एक लोकेशन आहे, दुसरं लोकेशन, तिसरं लोकेशन, चौथं लोकेशन, या 4 लोकेशन्सचे कम्प्युटर जे आहेत ते एकमेकांना कनेक्ट करण्यात आले थ्रू नेटवर्क. ओके, त्यावेळी टेलिफोन लाईन होते, सो टेलिफोन लाईनद्वारे हे एकमेकांना कनेक्ट करण्यात आले वेगवेगळ्या शहरांमधले. आता हे वेगवेगळे लोकेशन्स काय आहेत तर इथं बेसिकली अमेरिकेचे काही रिसर्च सेंटर्स आहेत, काही युनिव्हर्सिटीज आहेत आणि मिलिटरी बेसेस आहेत जिथं संशोधन केलं जातं. तर शास्त्रज्ञांनी, इंजिनियरनी त्यावेळी ह्या वेगवेगळे लोकेशन्सचे कम्प्युटर जे होते ते एकमेकांना कनेक्ट केले. कनेक्ट करण्यापाठीमागचं कारण एकच होतं, माहितीची देवाणघेवाण फास्ट व्हावी त्यासाठी, कम्युनिकेशन फास्ट व्हावं त्यासाठी. सो सुरुवातीला 1969मध्ये हे जे 4 लोकेशन्स दिसतात तिथले कम्प्युटर एकमेकांना जोडण्यात आले आणि ह्या नेटवर्कला त्यांनी नाव दिलं होतं ARPANET, ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. बघा 1969मध्ये हे फक्त ह्या 4 लोकेशनवरतीच मर्यादित होतं. थोडं मी आता पुढं जातो. पुढे गेल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल, फॉर एक्झाम्पल
1970 1 वर्ष होईपर्यंत अमेरिकेतील भरपूर लोकेशन्स या नेटवर्कमध्ये काय केले होते, आता कनेक्ट केले होते. बघा, पहिले इथं 4 लोकेशन्सच होते, त्याच्यामध्ये लोकेशन्स वाढले. आणखीन वेगवेगळे मिलिटरीचे ऑफिसेस, युनिव्हर्सिटीज, रिसर्च सेंटरचे कम्प्युटर्स इथं जोडण्यात आले. आता हे नेटवर्क वाढवलं का, तर साहजिकच त्या शास्त्रज्ञाला, इंजिनियरला हे लक्षात आलं की कम्प्युटरचं नेटवर्क तयार केल्यामुळं माहितीची देवाणघेवाण म्हणजे कम्युनिकेशन, डेटा सेंड रिसीव्ह करणे हे खूप फास्ट होतं आहे आणि आपलं कामाचा वेग वाढतो आहे. सो हे नेटवर्क सुरुवातीला छोटं होतं, परंतु त्याच्यामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळे लोकेशन्स वाढवण्यात आले आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये भरपूर लोकेशन्स वाढत गेले. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथं बघितलं तर आणखीन 1 वर्षामध्ये भरपूर इथं वेगवेगळे भरपूर लोकेशन्स ॲड केले गेले होते. सो सुरुवातीला इंटरनेट असं काही नव्हतं. सुरुवातीला ते नेटवर्क एक प्रायव्हेट नेटवर्क होतं ज्याचं नाव होतं ARPANET आणि हळूहळू असे वेगवेगळे लोकेशन्स त्याच्यामध्ये वाढवण्यात आले. मग हे एका शहरातून राज्यामध्ये नेटवर्क वाढलं, देशामध्ये वाढलं आणि मग वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा हे नेटवर्क वाढत गेलं आणि अशा पद्धतीनं इंटरनेटचीही सुरुवात झाली. ओके, सो सुरुवातीला इंटरनेट असं काही नव्हतं. सुरुवातीला ARPANET होतं आणि रूपांतरित हळूहळू स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या, मग छोट्या कंपन्या आणि मग सामान्य माणसं त्याच्यामध्ये जोडत गेली आणि इंटरनेटचं त्याला स्वरूप प्राप्त झालं. ओके, सो हे होतं ARPANET. आता त्याच्यानंतर एक शब्द आला होता CERN. CERN म्हणजे काय ते पण बघूया. आता CERN जसं मी सांगितलं, युरोपियन काउन्सिल फॉर न्यूक्लिअर रिसर्च. इथं जर बघितलं तर भरपूर वेगवेगळ्या मशीन्सची चित्र दिसत आहेत तुम्हाला. त्याचं ऑफिस कसं आहे जरा बघून घेऊया. ओके, सो CERNचं ऑफिस जर बघितलं तर ही अशी त्यांची बिल्डिंग आहे. आता CERN हे युरोपमध्ये स्थित ऑफिस आहे. जर इथं तुम्ही ऑलमध्ये क्लिक केलं तर त्याचं ऑफिसचं लोकेशन पण तुम्हाला दिसेल. त्यांचं ऑफिसचं लोकेशन आहे स्वित्झर्लंडमध्ये. बेसिकली हे एक रिसर्च सेंटर आहे, खूप मोठं रिसर्च सेंटर आहे. तर सुरुवातीला इंटरनेट जे होतं ते फक्त टेक्स्ट बेस्ड होतं, म्हणजे फक्त अक्षरं दिसायची आणि इंजिनियर्स लोकच जास्त करून त्याचा वापर करत होते. सामान्य लोकांना समजेल पटकन असं त्याच्यामध्ये काही नव्हतं, फक्त अभ्यासू लोक त्याच्यामध्ये होते. परंतु CERN यांनी काय केलं, तिथल्या इंजिनियर्सनी, तिथल्या शास्त्रज्ञांनी याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची सर्व्हिस ॲड केली आणि त्या सर्व्हिसला लोक ओळखायला लागली www ही सर्व्हिस ॲड केल्यामुळं झालं काय, तर इंटरनेटमध्ये जे फक्त अक्षरं होती, टेक्स्ट होती, त्याच्यामध्ये रंग आले, इमेजेस आले, व्हिडिओज आपण नंतर त्याच्यामध्ये टाकू शकत होतो. सो CERNच्या शास्त्रज्ञांनी इंटरनेटला एकदम आकर्षक स्वरूप दिलं आणि सामान्य लोकांना ते वापरायला सहज सोपं केलं. त्या सर्व्हिसचं नाव होतं www वर्ल्ड वाईड वेब. आता मी हे एकदम बेसिक लेवलला सांगतोय, याच्यामध्ये अभ्यास करण्यासारखं खूप आहे. जर कुणाला याच्यामध्ये आणखीन माहिती पाहिजे असेल तर क्लासमध्ये मला भेटा, मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन करेल. परंतु आत्ता आपला बेसिकचा कोर्स आहे त्याच्यामुळे मी अगदी सोपं ठेवतोय, जास्त टेक्निकल डिटेल्समध्ये मी जात नाही आहे. सो wwwचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, वर्ल्ड वाईड वेब. ओके, सो ARPANETचं फुल फॉर्म लक्षात ठेवा आणि wwwचं फुल फॉर्म लक्षात ठेवा. आता सुरुवातीला इंटरनेट जे होतं त्याला आपण बोलत होतो वेब 1 किंवा वेब 1.0. याच्यामध्ये होतं काय, तर लोक फक्त माहिती शोधू शकत होती. नॉर्मल सर्च म्हणजे इंटरनेटवरती जे आहे ते शोधून लोकांपर्यंत पोचवायचं, एवढंच त्याच्यामध्ये एवढंच काम होतं त्याच्यामध्ये. इंटरनेटमध्ये जेव्हा सुधारणा झाली, टेक्नॉलॉजीज वाढली, मग झालं का याच्यामध्ये डायनॅमिक कंटेंट्स आले. डायनॅमिक म्हणजे बऱ्यापैकी हे कंटेंट्स अपडेट होतात, चेंजेस त्याच्यामध्ये होतात आणि त्याचबरोबर लोकांचं सोशल इंटरॅक्शन वाढलं. ओके, आता आज आपण फेसबुकसारखे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरतोय. हे सगळे फेसबुक अगोदर ज्यांना माहिती आहे, अगोदर एक ऑर्कुट नावाचं एक ॲप्लिकेशन होतं, सोशल मीडिया चॅनल होतं. ऑर्कुट बंद झालं, फेसबुकने खूप मोठ्या प्रमाणात उचल घेतली. सो फेसबुक, यूट्यूब हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला आपण सोशल इंटरॅक्शन म्हणतो. हे वेब 2.0 या टेक्नॉलॉजीची देण आहे. आणि आज जे आपण वापरतोय इंटरनेट ते आहे वेब 3.0. याच्यामध्ये पर्सनलाइज कंटेंट्स येत आहेत.
म्हणजेच जर तुम्ही इंटरनेटवरती थोडा वेळ काही माहिती शोधली तुम्ही गुगल सर्च इंजिनवरती, तर तुम्ही राहता कुठं, तुमची आवड निवड काय आहे हे सर्च इंजिन ओळखतात आणि तिथून पुढं तुम्हाला तुमच्या भाषेतील कंटेंट, तुम्हाला आवडणारे कंटेंट्स त्याची तो जाहिरात करायला लागतो, तुम्हाला ते तुमच्या समोर मांडायला लागतो. म्हणजेच काय, हे सर्च इंजिन्सनी, ह्या इंटरनेटनी तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कंटेंट दाखवायला सुरुवात केली. सो वेब 3.0मध्ये साधारणतः आज ही आपण टेक्नॉलॉजी वापरतो आहे. ओके, सो आर्कनेटचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, WWWचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, बाकीचं हे काही परीक्षेला जास्त विचारलं जात नाही. मी आता पुढे येतो आहे. याच्यामध्ये कॉमन युजेस ऑफ इंटरनेट आहे. आता इंटरनेट कशासाठी वापरतो? एक आहे कम्युनिकेशनसाठी, बरोबर, म्हणजे आपण ईमेल पाठवतो, चॅटिंग करतो, व्हॉट्सॲप वापरतो, SMS पाठवतो, अशा भरपूर कम्युनिकेशन्सचे चॅनल्स आहेत. तर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी इंटरनेटचा उपयोग आहे. आज लोक घरी बसून बऱ्याच वस्तू खरेदी आणि विक्री दोन्ही करतायत. शॉपिंग, ई-कॉमर्स ही इंटरनेटचा उपयोग आहे. आपल्याला जर काही माहिती शोधायची असेल तर आपण गुगल या सर्च इंजिनवर जातो आहे. सो माहिती शोधण्यासाठी एज्युकेशन, ई लर्निंग आणि एंटरटेनमेंट या सर्वांसाठी आपण काय करतो? इंटरनेटचा उपयोग करतो. ओके, अगदी सोपं आहे, असं जास्त काही कठीण नाही याच्यामध्ये. एंटरटेनमेंट म्हणजे काय? मनोरंजन. पुढे येतोय मी आता इंटरनेट ॲक्सेस. इंटरनेट ॲक्सेस म्हणजे काय? माझ्याकडे एखादा कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल फोन आहे आणि मला त्याच्यावरती इंटरनेटची सुविधा पाहिजे. तर काय? तर साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही फक्त उपकरण विकत घेतलेलं आहे, तुम्ही कम्प्युटर विकत घेतलेला आहे, तुम्ही मोबाईल फोन विकत घेतलेला आहे, परंतु डायरेक्टली त्याला इंटरनेटची सर्व्हिस भेटत नाही. मोबाईल फोनच्या भाषेमध्ये बोलायला गेलो तर आपल्याला मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड टाकावं लागतं, कुठल्या ना कुठल्या तरी कंपनीचं असतं आणि ती कंपनी मग काय करते? आपल्याला ती सेवा प्रदान करते. ओके, सो कंपनी जी आपल्याला इंटरनेटची सुविधा देते त्याला आपण बोलतो ISP, म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, लक्षात ठेवा, ज्या कंपन्या आपल्याला इंटरनेटची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांना आपण बोलतो ISP. आता याच्यामध्ये आजकाल वायरलेस टेक्नॉलॉजी आहे. थोडक्यात तुम्ही बरं सोप्या शब्दामध्ये मोबाईल्स आहेत, वायरलेस डॉंगल्स आहेत, बऱ्याच लोकांच्या बिल्डिंगवरून, घरावरून इंटरनेटच्या केबल चालू आहेत, DSL लाईन्स आहेत. सो हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आपल्याला इंटरनेट सर्व्हिस मिळवण्यासाठी. ठीक आहे, आणि जर भारतामध्ये बघायला गेलं तर BSNL, आयडिया, जिओ, एअरटेल, टाटा अशा बऱ्याच कंपन्या आहेत जे आपल्याला इंटरनेटची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सो ह्या सगळे काय आहेत? ISP. ओके, चला थोडक्यात आता हे वायरलेस इंटरनेट कनेक्शन म्हणजे काय ते जस्ट तुम्हाला दाखवतो. वायरलेस इंटरनेट कनेक्शनमध्ये जर तुम्ही आलात तर बऱ्यापैकी असे वायफायचे राउटर्स तुम्ही वापराल, बरोबर. जर आपल्या ऑफिसमध्ये आला तर आपल्या ऑफिसमध्ये एका बाजूला हा वायफाय राउटर ठेवलेला आहे. त्याचबरोबर चलो आणखीन एक जस्ट उदाहरण दाखवतो, जिओ डॉंगल. हे पण तुम्ही पाहिलं असेल कुठं ना कुठंतरी, बरोबर. अशा प्रकारचे हे वायरलेस डॉंगल्स आहेत. गॉट इट. बघा, हे सगळे वायरलेस डॉंगल्स आहेत की ज्याचा उपयोग करून आपण इंटरनेटला कनेक्ट होऊ शकतो. सो ही सगळी वायरलेस टेक्नॉलॉजी आहे विदाऊट एनी केबल. अगोदर इंटरनेट कसं वापरायचं तर टेलिफोन लाईन पहिली कंपल्सरी होती. टेलिफोन लाईनवरून इंटरनेट भेटायचं. सो ज्याच्याकडं टेलिफोनचं कनेक्शन आहे त्यालाच इंटरनेट प्राप्त व्हायचं. पण आता तसं राहिलेलं नाही. आता हे सगळे वायरलेस डिव्हाइसेस आलेले आहेत. त्याच्यानंतर DSL इंटरनेट कनेक्शन जर मी म्हटलं, सो हे DSL कनेक्शन्स आहेत. वेगवेगळे उपकरणं आपल्याला त्याच्यामध्ये भेटून जातात. केबल मॉडेम्स आहेत. सो दिस इज DSL कनेक्शन. ठीक आहे. सो आज आपण जी टेक्नॉलॉजी वापरतो आहे बऱ्यापैकी ती सगळी वायरलेस टेक्नॉलॉजी वापरतो आहे. चलो पुढं जाऊया आपण. आता इंटरनेट ॲक्सेस नंतर पुढं आपण जातो आहे इंटरनेट टर्म्सकडं. आता हे सगळं रेड कलरमध्ये आहे. हे प्रत्येक पॉईंट नीट समजून घ्या. परीक्षेला याच्यापैकी काही विचारलं जातं. सर्वात पहिलं आहे ब्राउझर. ब्राउझरची जिथं तुम्हाला डेफिनेशन दिसेल ती अंडरलाईन करून ठेवा. ब्राउझर्स प्रोव्हाइड ॲक्सेस टू वेब रिसोर्सेस. म्हणजेच काय? ब्राउझर आपल्याला इंटरनेटवरची माहिती जी काय आहे ती आपल्याला दाखवायचं काम करतात. आता सोप्या भाषेमध्ये काय आहे तर मी माझा कम्प्युटरचा डेस्कटॉप तुम्हाला शेअर करतो. बघा,
बऱ्याच जणांच्या कम्प्युटरवरती गुगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एज, इंटरनेट एक्सप्लोरर असे आयकॉन्स असतील. हे सगळे काय आहेत? हे ब्राउझर आहेत. ओके, हे ब्राउझर काय करतात? उदाहरण बघा, मी गुगल क्रोमला डबल क्लिक करतोय, गुगल क्रोम ओपन होईल. हा माझा ब्राउझर झाला. ओके, आणि मग इथं मी काय करतोय? www.mkcl.org असं टाईप करून एंटर करतोय. म्हणजेच काय, ह्या ब्राउझरनी, गुगल क्रोमनी जेव्हा मी इथं वेबसाईटचं नाव टाईप केलं तर गुगल क्रोम ब्राउझर इंटरनेटवरती जिथं कुठं mkcl.org तो कम्प्युटर आहे, तो सर्व्हर आहे, त्याला कनेक्ट झाला आणि त्याच्यावरची माहिती त्यांनी मला दाखवली. दिसलं? तसंच आणखीन एक टॅब ओपन करतो बघा मी. आता इथं मी टाईप करतो www.irctc.co.in. आता काय आहे हे? जर तुम्हाला रेल्वेचे तिकीट बुक करायचं असेल तर तुम्हाला या वेबसाईटवरती यावं लागेल. दिसलं? थोडक्यात काय केलं, ह्या ब्राउझरनी माझ्या कम्प्युटरला इंडियन रेल्वेजचा जिथं कुठं तो सर्व्हर आहे इंटरनेटवरती तिकीट बुक करायचं त्याला कनेक्ट केला आणि त्याच्यावरची माहिती मला इथे दाखवली. ओके, आता हे गुगल क्रोम ब्राउझरची स्क्रीन होती. तसंच जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट एज, आता इंटरनेट एक्सप्लोरर जुनं झालं आहे, जर तुमच्याकडं जुना PC असेल तर त्याच्यावरती म्हणजे जुनं ऑपरेटिंग सिस्टम असेल तर इंटरनेट एक्सप्लोरर दिसेल. परंतु आज सगळ्या PCsवरती तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एज हा ब्राउझर दिसेल. मायक्रोसॉफ्ट एज हा ब्राउझर मी ओपन करतोय. हे पहा, हा एज ब्राउझर ओपन झालेला आहे आणि मग इथं मी टाईप करतो www.bbc.com. मला एखादी बातमी बघायची असेल इंटरनॅशनल न्यूज तर bbc.comला जाईल. ही bbc.comची वेबसाईट माझ्या समोर आली. गॉट इट? तसंच मला ॲमेझॉनवरती काय खरेदी करायचं असेल तर मी टाईप करेल amazon.in, एंटर. ॲमेझॉनची वेबसाईट माझ्या समोर येईल. सो हे ब्राउझर काय करतात? ब्राउझर आपल्या कम्प्युटरला त्या इंटरनेटच्या त्या सर्व्हरला कनेक्ट करतात, ज्या वेबसाईटचं नाव तुम्ही द्याल आणि त्याच्यावरची माहिती आपल्याला दाखवतात. सो सोप्या शब्दामध्ये त्याला आपण बोलतो ब्राउझर्स प्रोव्हाइड ॲक्सेस टू वेब रिसोर्सेस. आता पुढं शब्द आहे URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. बघा शब्द काय वापरला? URL. आता सोप्या भाषेमध्ये URL म्हणजे काय समजून घ्या. इथं पहा, मी आता कुठल्या वेबसाईटवरती आहे? mkcl.org. ज्याला मी कॉपी करून एका बाजूला ठेवतो. त्याच्यानंतर इथं वेबसाईट कुठली चालू आहे? irctc.co.in. तिला कॉपी करून ठेवून टाकतो. आता मला सांगायचं काय आहे, हे जे वेबसाईटचं नाव आपण बोलतो ना त्याचंच टेक्निकल नेम आहे URL. ओके, सो सामान्य भाषेमध्ये आपण ज्याला वेबसाईटचं नाव असं बोलतो त्याचं टेक्निकल नेम आहे URL. पहा इथं मी कुठल्या वेबसाईटवर आहे? www.amazon.in. तर हे जे नाव आहे यालाच टेक्निकल भाषेमध्ये आपण बोलतो URL. ठीक आहे, लक्षात राहू द्या, परीक्षेला विचारलं जातं. त्याच्यानंतर मी येतो प्रोटोकॉल्सकडं. प्रोटोकॉल्स, रूल्स फॉर एक्सचेंजिंग डेटा, माहितीची देवाणघेवाण करायचे नियम. आता जस्ट सोप्या शब्दामध्ये सांगतो तुम्हाला. बघा, मी आत्ता कम्प्युटर कुठला वापरतोय? मी मायक्रो कम्प्युटर वापरतोय. मी नॉर्मल आपल्या ऑफिसमधला कम्प्युटर वापरतोय, डेस्कटॉप कम्प्युटर. याच्यावरती विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे. आणि मग होतंय काय की मी ह्या कम्प्युटरवरून इथं पहा, मी रेल्वेजच्या सर्व्हरवरची माहिती इथं पाहू शकतो. गॉट इट? आता इंडियन रेल्वेजचे सर्व्हर विंडोज 10 वापरत नाही, ते दुसरे कुठले तरी ऑपरेटिंग सिस्टम वापरतात. बऱ्यापैकी ते मेन फ्रेम सिस्टम्स आहेत, मेन फ्रेम टेक्नॉलॉजी वापरतात. ते कम्प्युटर वेगळे आहेत, त्यांची ऑपरेटिंग सिस्टम वेगळी आहे. तरीसुद्धा काय आहे, मी माझ्या छोट्याशा कम्प्युटरवरून ह्या इंटरनेटच्या सर्व्हरला, रेल्वेजच्या सर्व्हरला कनेक्ट होऊन तिथली माहिती पाहतोय. दोन्ही कम्प्युटर वेगवेगळे आहेत, दोन्हीचं हार्डवेअर वेगळं आहे, दोन्हीचं सॉफ्टवेअर वेगळं आहे. तरीसुद्धा मी त्याच्यावरची माहिती पाहू शकतो, कारण का इंजिनियर लोकांनी
ह्या दोन कम्प्युटरचा प्रोटोकॉल सेट केलेला आहे. म्हणजेच काय, माहितीची देवाणघेवाण करताना त्यांनी कुठल्या भाषेमध्ये बोललं पाहिजे ते सेट केलेलं आहे, त्याचे नियम सेट केलेले आहेत. एवढंच काय, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून सुद्धा नेट बँकिंग करू शकता, रेल्वेचं तिकीट बुक करू शकता, किंवा ह्या नॉर्मल माझ्या कम्प्युटरला सुद्धा तुम्ही कनेक्ट होऊ शकता. मोबाईलवरती ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे. आपल्या कम्प्युटरवरती कुठली ऑपरेटिंग सिस्टम आहे? विंडोज 7 असेल, 10 असेल, विंडोज 8 असेल. पण कनेक्ट करून तुम्ही डेटा सेंड रिसीव्ह करू शकता ना. हे कसं शक्य आहे? कारण का त्यांचा प्रोटोकॉल एक आहे, रूल्स फॉर एक्सचेंजिंग डेटा, त्यांची माहितीची देवाणघेवाण करायचे नियम आहेत हे. ओके. सो जेव्हा आपण एकापेक्षा जास्त उपकरण नेटवर्कमध्ये जोडतो तर ऑटोमॅटिकली त्यांचे प्रोटोकॉल्स, माहिती देवाणघेवाण करायचे नियम हे एकसारखे जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत माहितीची देवाणघेवाण म्हणजेच डेटा सेंड रिसीव्ह होऊ शकत नाही. ओके. त्याच्यानंतर मी येतोय HTML. HTMLचं पहिलं फुल फॉर्म लक्षात ठेवा, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणजे काय? आपल्यासमोर ही जी वेबसाईट ओपन आहे ना, बरोबर, ही जी पानं दिसत आहेत ना, ही सगळी काय आहेत? HTML नावाच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्येही लिहिलेली आहेत. बघा, इथं मी ॲमेझॉनवरती आहे, इथं BBC वरती आहे. सो हे जे पेजेस दिसत आहेत मला, हे सगळे काय आहेत? हे HTML प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलेले आहेत. आता ही HTML प्रोग्रामिंग लँग्वेज कशी दिसते जर एखाद्याला बघायची इच्छा असेल तर काय करा, त्या डेस्कटॉपवरती राईट क्लिक करा आणि इथं बघा व्ह्यू पेज सोर्स असं इथं क्लिक करा. व्ह्यू पेज सोर्सला क्लिक केले की बघा इथं दिसलं का, HTML लँग्वेज =EN. हे HTML लँग्वेज ही अशी असते. ओके. सो ही इंटरनेटवरती जर तुम्हाला वेबसाईटचे पेजेस बनवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला HTML लँग्वेज ही वापरावी लागते. ओके. सो आपले वेब पेजेस जे आहेत, इंटरनेटवरती जी आपल्याला माहिती दिसती ती बऱ्यापैकी काय आहे, या HTML लँग्वेजमध्ये लिहिलेली असते. ओके. त्याच्यानंतर पुढं आहे हायपरलिंक. आता हायपरलिंक आहे ते पण समजून घेऊया आपण. मी काय करतो, आपली जी ॲमेझॉनची वेबसाईट आहे त्यावरती आलो. आता मला जर मोबाईल फोन विकत घ्यायचा असेल तर इथं कुठं मोबाईल फोनचं चित्र दिसतंय का? आपण पाहूया. हे बघा, शॉप बाय कॅटेगरीमध्ये इथं मोबाईल फोन आहे. माऊसचा आता जो माझा बाण आहे, पॉइंटर आहे, तो बाणाच्या टोकाप्रमाणे दिसतोय. परंतु जसं मी मोबाईलवरती येईल त्याला एक हाताचा स्वरूप येते बघा, दिसतोय. आता मी या हाताचा जो स्वरूप येणाऱ्या इमेजवरती क्लिक केलं की होतंय काय, मोबाईलचं पेज माझ्यासमोर ओपन झालं, म्हणजे त्या रिलेटेड माहिती माझ्यासमोर आली. परत बघा, आणखीन एक वेबसाईट ओपन करतो. वेबसाईटचं नाव आहे rediff.com. हे जस्ट न्यूजसाठी आहे. तसंच आणखीन एक वेबसाईट ओपन करतो, isakal.com. सकाळ न्यूजपेपरवाल्यांची ही वेबसाईट आहे. हे पहा. आता इथं पहा, राज ठाकरे आश्वासक नेते, त्यांचे 50 भाषणे ऐकणार, चंद्रकांत पाटील. ही मला बातमी वाचायची असेल तर त्याच्यावरती जर मी हात घेऊन आलो की बघा त्याचा रंग पण बदलतोय आणि याच्यावरती क्लिक केलं की त्याच्याशी रिलेटेड बातमी माझ्या समोर येते. ओके. सो हे काय आहे, एका पानावरून दुसऱ्या पानाला लावण्यात आलेली लिंक. ओके. याला आपण बोलतो हायपर लिंक. तसंच पहा, इथं SBIची जाहिरात आलेली आहे. त्याच्यावरती जर मी क्लिक केलं की काय होईल, तो SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती मला तो घेऊन जाईल. आलं. सो एका पानावरून दुसऱ्या पानावरती लावण्यात आलेली लिंक, करण्यात आलेली लिंक, त्याला आपण बोलतो हायपर लिंक. ठीक आहे. सगळे पॉईंट्स लक्षात ठेवा, परीक्षेला येत असतात. सोपं आहे हे, तुम्ही दररोज वापरता, फक्त त्याला हे म्हणतो हे माहीत नव्हतं. सो हे लक्षात ठेवा. ब्राउझर, URL, प्रोटोकॉल, HTML आणि हायपरलिंक. त्याच्यानंतर मी येतोय अदर टेक्नॉलॉजीजकडं. आता HTML ही जी लँग्वेज आहे ही अजूनसुद्धा आपण वापरतो, परंतु HTMLमध्ये आता काही ॲडव्हान्सेस आलेले आहेत की बाबा त्याच्यामध्ये CSS आलेलं आहे, म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल शीट्स, थोडंसं ॲडव्हान्स त्याच्यामध्ये. जावा स्क्रिप्ट, आज आपण ऑनलाईन गेम्स खेळतो, बिंगसारखं सर्च इंजिन वापरतो, ज्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह फीचर्स आहेत. इंटरॅक्टिव्ह फीचर्स म्हणजे कुठंतरी काहीतरी क्लिक करतो, मग काहीतरी प्रश्न विचारला जातं, मग त्याला क्लिक करतो, पुढं जातो, याला आपण बोलतो इंटरॅक्शन. सो जावा स्क्रिप्ट हे इंटरॅक्टिव्ह थोडीशी तुम्ही म्हणू शकता एक लँग्वेज आहे की ज्याच्यामधून इंटरनेटचे वेब पेजेस खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करू शकतो. त्याच्यानंतर अजॅक्स आहे. आता ही अजॅक्स काय आहे तर ही सुद्धा एक प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत जी पटकन रिस्पॉन्ससाठी,
क्विक रिस्पॉन्सेससाठी खूप कामाची. म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल इथं मी वेबसाईट ओपन करतोय flipkart.com. आता flipkart.com ही वेबसाईट लवकर ओपन नाही झाली 4 ते 5 सेकंदामध्ये तर मला कंटाळा येईल. सो हे पटकन वेबसाईट ओपन झाले पाहिजेत, त्याच्यामध्ये अशी चित्र दिसली पाहिजेत, इंटरॅक्शन आलं पाहिजे, क्लिक केले की त्याच्याशी रिलेटेड पटकन पेज ओपन झालं पाहिजे. सो अशा पद्धतीचं जे काही काम आहे ते जावास्क्रिप्ट आणि एजॅक्समध्ये मिळून केलं जातं. ओके, सो भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. परत लक्षात ठेवा, आपला बेसिकचा कोर्स आहे. सो मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये शिकण्यासारखं सांगण्यासारखं भरपूर काय आहे. आणि नंतर आहे मोबाईल ब्राउझर. तुम्ही आता मोबाईलवरती तर वापरतात सगळे ब्राउझर, की बाबा तुम्ही 2 बोटनं ठेवून त्याला इमेजेस झूम करू शकता, झूम आउट करू शकता, स्लाईड करू शकता. हे सगळे फीचर्स जे आहेत हे सगळे इंटरनेटमधले वेगवेगळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहेत. ओके, सो आजचा टॉपिक आपला एवढा छोटाच होता. परत ह्या चॅप्टरमधील पुढची गोष्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर आज आपण काय पाहिलं की सर्वात पहिलं ARPANET काय होतं, CRN काय होतं, वेब 1.0, 2.0, 3.0मध्ये काय बदल गेले, इंटरनेटचे कॉमन वापर काय होते, ISP म्हणजे काय, ब्राउझर म्हणजे काय, URL म्हणजे काय, डोमेन नेम एक सांगायचं राहिलेले ते थोड्याच वेळात सांगतो मी, HTML आणि वेगवेगळ्या वेबसाईट. आता डोमेन नेम म्हणजे काय बघा, हे जे आलेले ना याला आपण डोमेन नेम असं बोलतो. त्याच्यामधले हे .org जे आहे, .org, .in किंवा कधी जसं मी आत्ता सांगितलं या वेबसाईटचं नाव काय आहे, eSakal.com. कुठं गेली ती, हे पहा, हे eSakal.com. सो हे जे .com वगैरे जे आहेत याला आपण म्हणतो डोमेन कोड. काय म्हणतो त्याला, डोमेन कोड, किंवा त्याला आणखीन एक नाव आहे TLD म्हणजेच टॉप लेवल डोमेन असं पण बोलतो आपण. तर हे डोमेन भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे पाहिजे तर तुम्ही .in घ्या, .com घ्या, .org घ्या. आपल्या कामाप्रमाणे आपण डोमेन कोड चूज करत असतो. ठीक आहे, संपूर्ण जे आहे दॅट इज प्रोटोकॉल. HTTPS काय आहे, तर हा प्रोटोकॉल आहे. संपूर्ण जे आहे दॅट इज URL. त्याच्यातला HTTPS जे आहे दॅट इज प्रोटोकॉल. www eSakal.com हे त्या वेबसाईटचं डोमेन नेम आहे. www म्हणजे वर्ल्ड वाईड वेब आणि .com म्हणजे काय, त्याला डोमेन कोड किंवा टॉप लेवल डोमेन असं बोलतो. ओके, सो पटकन आपल्या पुस्तकातून हे पॉईंट्स प्रॅक्टिस करून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढची माहिती सांगेल या धड्यामधली. ओके, बाय, टेक केअर.